नमस्कार, गुड मॉर्निंग सर्वांना. कसे आहात सगळे? आज आहे व्लॉगिंग डे 2. आज शनिवार आहे. माझा मुलगा अन्वित अजून झोपलेला आहे. तो उठला की मी तुम्हाला दाखवते आणि आजचं व्लॉगिंग कसं कसं होतं हेही दाखवते. गुड मॉर्निंग पिल्लू. गुड मॉर्निंग. पिल्लूची मजा सकाळ झाली आहे. मी आता चहा शिजायला ठेवलेला आहे. सगळेजण म्हणतात की मी खूप छान चहा बनवतेच मी खूप छान चहा आणि मला पर्सनली माझ्या हातचा चहा आवडतो. जास्त दूध घातलेला, कमी चहा पावडर असलेला. चहा बनवून रेडी आहे. आता मी यांना आणि माझ्या मुलाला चहा देते. आज शनिवार असल्यामुळे माझा मुलगा आणि माझे मिस्टर घरीच आहेत. त्यामुळे बघूया कसं कसं व्लॉगिंग होतं. 9 वाजलेले आहेत, अजून ब्रेकफास्ट नाही आहे झालेला. बापरे, चला दाखवते तुम्हाला. चला मी आता ब्रेकफास्ट बनवणार आहे. तुम्हाला दाखवते पाठीमागच्या साईडला काय चाललेलं आहे. हे बघा, माझे मिस्टर झाडू मारतात. ते मला छोट्या छोट्या कामामध्ये मदत करत असतात. आणि इथं तुम्हाला आमचं पिल्लू कालच्याच पोझिशनमध्ये दिसेल, याच सोफ्यावरती बसलेला, याच ठिकाणी. आणि टी व्ही चालू होता. कालही टी व्ही चालू होता आणि आत्ताही चालू आहे. बघा मुलगा किती टी व्ही बघतो. हे पिल्लू जे आहे ना ते खूप आगाव आहे. हुशार पण तेवढंच आहे, क्रिएटिव्ह पण आहे. काल त्यानं नेल्स बनवलेले, मी दाखवते तुम्हाला. यूट्यूबवरूनच एक व्हिडिओ बघून बनवलेलं लास्ट मंथमध्ये. परत त्याला काल आठवण झाली म्हणून एवढे बनवून ठेवलेले आहेत. मी सांगणारच नाही आता. मी 0 घेणार आहे. कशामध्ये 0 घेणार तू? अभ्यासमध्ये 0 घेणार. मग तू मी काही नाही म्हणलेलं. तू टीव्ही बघतोयस का नाही सांग? जास्ती टीव्ही माहित आहे. 10 out of 10 मिळत माहित आहे मला. अन्वित आता मला काहीतरी दाखवतो म्हणतोय. बघूया आपण काय दाखवतोय. डॅश कर म्हणतोय. हे काही मी आता खायचं काय? होय, मला नाही खायचं आता. हे मी रोज पुसत असते, पण बघू शकताय किती धुळा जमा होतो याच्यावरती. हे माझं पिल्लू कसं काम करतंय. सुट्टी असली की हेल्प करतंय मम्माला. दमवायला लागलं की काहीतरी असं बिझी ठेवण्यासाठी याला मी काम सांगत असते. बघा माझं पिल्लू किती गुड बॉय आहे. नाश्त्याला काय बनवू सांगा मला. पप्पांना विचार, तुझ्या काय बनवू दे नाश्त्याला. अवलक्की. तुला काय खायचंय? पोहे करू? मग मला चित्रांना नको. पोहे कर. ती सारखं करतेस की टोमॅटो घालून, तसलं कर. ओके. चिरायला लागले. नॉर्मलच पोहे बनवते मी, पण तुमच्यासारखे. फक्त मी आता याच्यामध्ये टोमॅटो ॲड करणार आहे, कारण की माझ्या मुलाला आवडतो. अन्वीचा एक फ्रेंड आहे प्रणव नावाचा, तो पोहे घेऊन येतो आणि याला ते पोहे खूप आवडतात. म्हणून मी एकदा स्कूल सुटल्यानंतर त्याच्या मला विचारलेलं की पोहे कसे बनवायचे. तर तिला मला सांगितलेलं कॅप्सिकम घालते, नॉर्मलीच बनवते म्हणून. पण मला काही एवढं असं चेंज नाही वाटलं मी बनवल्यावर. पण डब्यामध्ये एक वेळेस हा घेऊन आलेला, थोडंसं राहिलेलं 1-2, तर मी टेस्ट केलेले, छान होते ते पोहे. पण माझे तसे नाहीत बनले, त्यामुळे मग मी आज नॉर्मली बनवते. आता मी तिघांच्यासाठी पोहे बनवणार आहे. मी माप कसं घेते दाखवते. बऱ्याच जणांना हे माहिती पण असेल. मी काय करते, जर एका व्यक्तीसाठी बनवायचं असेल तर असं एवढं 1 मूठ भरून मी पोहे घेतलेले असतात. आता आम्ही 3 जण आहे, त्यामुळे मी हे 3 मूठ असं घेणार आहे. हे परफेक्ट माप आहे. तुम्ही केव्हाही ट्राय करू शकता. कशाला पाहिजे तुला फोन? कशाला व्हिडिओ करायचा आहे माझ्यासारखं? आमच्या घरामध्ये आता ब्लॉगिंगचं वारं शिरलेलं आहे. त्यामुळे माझ्या मुलाला सुद्धा व्हिडिओ बनवायचा आहे. त्यामुळे तो त्याच्या पप्पांशी भांडायला लागलाय की मला फोन द्या, मी व्हिडिओ बनवणार आहे.
पोहे बनवायला घेतलेत, पण काहीतरी संपायलाच लागले. त्या त्यांचे भांडणं सोडवून आली. आता मी मीठ संपलेलं, मीठ घेऊन आले जाऊन. आता मीठ डब्यामध्ये भरते मी. व्हिडिओच्या नादात ना व्हिडिओचा अँगल सेट करत करत मीठ खाली सांडलंय. मिठावरून मला एक गोष्ट आठवली. हे बघा, इथं हा दुसरा ब्लॉगर तयार आहे आमच्या घरामध्ये. मिठावरून मला एक गोष्ट आठवली. आमच्या लहानपणी एक आजी होत्या, त्या सांगायच्या जर मीठ सांडलं तर ते पापणीनं गोळा करायला लागतं म्हणून. हे खरं आहे का? हे सगळं माझ्या एका हातानं चाललंय, त्यामुळे मला भीती वाटायला लागली की मी सांडून ठेवते का काय म्हणून. असं मी व्हिडिओ बनवायचं तर ठरवलंय, पण कंटेंट असं लवकर सुचत नाहीये. पण म्हणलं ठीक आहे, चालू करूया, काहीतरी सुचतच जाईल. आता हे मी पोहे मिक्स केलेले आहेत. ह्याच्यामध्ये मी मस्तपैकी भरपूर अशी कोथिंबीर घालते. लिंबू पिळूया. पोहे आता मस्तपैकी बनलेले आहेत. हे बघा, तर एक पिटुकलंय, त्याला पण व्हिडिओमध्ये यायचंय, त्यामुळे ते उड्या मारत होतं. हो, काय केलंय ते? ग्लू लावून काहीतरी केलंय बाबानं. कसलं ग्लू आहे हे? फेविकॉल आहे का? आता काय करणार आहेस तू? हे आता वाळू दे, मग रिमूव्ह करायचं. स्किन लई छान होत आहे. ड्राय झालंय का? ड्राय झालं तर एकदम छान निघतंय. असं पील ऑफ मास्क सारखं आहे ना हे? चेहऱ्याला लावतात आणि काढतात असं. आता सुट्टी असली की दिवसभर असं काही ना काहीतरी चालूच राहणार आहे आमच्या घरामध्ये. काय काय होतंय मी तुम्हाला दाखवत राहीन. हे बघा, मस्त असे पोहे तयार आहेत. तिखट, आंबट, थोडंसं किंचितचं गोड लागतंय. इतकं पण गोड नाहीये लागत. टेस्ट करा तुम्ही पण. आम्ही पोहे कसे खातो ह्याची एक गंमत मी तुम्हाला दाखवणार आहे. खातो, कालचं सांबर होतं ते थोडंसं शिल्लक आहे, पण आता मज्जा काय झाली माहिती आहे का, ते शिजून पूर्ण त्याची अशी भाजीच झाले. सांबर शिल्लक राहिलेलंच नाही. अन्वीची एक्झाम आहे मंडेपासून, तर थोडंसं प्रिपरेशन करून घेते त्याचं एक्झामसाठी. त्याचं हॉल तिकीट पण चिकवायचं आहे पॅडला. असं मी त्याला त्याच्या रायटिंग पॅडला हे पेपर लावून दिलेला आहे, म्हणजे की जेणेकरून अक्षर छान येईल त्याचं. आणि याच्या पाठीमागच्या साईडला इथं आम्ही हॉल तिकीट चिकटवणार आहे. बापरे, मी आता एवढी घाबरलेली. याचं हॉल तिकीट सापडत नव्हतं, आणि हे कुठं सापडलं माहिती आहे का? मी परवा दिवशी अभ्यास घेत होते याचा, आणि या बुकवरती ठेवलेलं असं, आणि हे असंच कपाटात सरकून दिलेलं, आणि याच्यावरती खूप सारे बुक्स होते. मी घाबरली, सापडलं नाही तर मला परत स्कूलमध्ये जाऊन याचं हॉल तिकीट घेऊन यावं लागेल म्हणून. पण फायनली सापडलं. ठीक आहे, बस झालं, एवढं चिटकवलेलं आहे. AEIOU. AEIOU, these are the vowels. Vowels असले तर काय लिहायचं? An, not an. आज सॅटर्डे आहे आणि आम्ही मंदिरात जाण्यासाठी तयार झालेलो आहे. मी अजून थोडीशी रेडी होते, थोडासा लाईटली मेकअप करते आणि मग तुम्हाला दाखवते. लिपस्टिक आहे, हेच ब्लश म्हणून यूज करणार आहे. थोडंसं फिंगरवरती घेऊन लाईटली. आता मी फायनली लिपस्टिक लावते, म्हणजे माझा लुक कंप्लीट होईल. मी तयार झाली आहे. आता फक्त एक असं क्लचर लावणार आहे आणि मी टेम्पलला निघणार आहे. टी शर्ट दाखव, काय येते टी शर्ट वरती तुझ्या? सासुके. आजकालच्या मुलांना काय सासुके, नारुतो, आणि आमच्या वेळी फक्त शिनचॅन, डोरेमॉन असलंच होतं, आणि जास्तीत जास्त मुघली पण बघायचो आम्ही लहान असताना. बस जा गाडीवरती, बस जा, मी बसते नंतर. देवाला जायचं. मंदिराच्या इथं पोचत आलोय. इथं काही गोष्टी आहेत मी तुम्हाला दाखवते. खूप सारी फुलं वगैरे अशी स्वस्तमध्ये मिळतात, दाखवते. आहे नाही, फोन अलाउड नाही.
तिथं दाखवलंय फोन. असं फुलांचं मार्केट आहे आणि बऱ्याचशा गोष्टी विकायला आलेल्या असतात शनिवारी स्पेशली. विचारलंय मी. मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आलेलं आहे. मंदिरामध्ये दरवेळी प्रसाद असतो पण आज नव्हता कारण आम्हाला उशीर झाला ना त्यामुळे. आताच देवाला जाऊन आलेलो आहे आणि आता भूक लागली जाम अशी. बघूया जेवायला काय बनवलंय आज, दाखवते मी. मस्त अशी पुरी बनवलेली आहे, छोले बनवलेले आहेत, हे मुलंगी सांबर आहे. हे बघा मस्त असं जेवणाचं ताट तयार आहे. आता मी याच्यावरती ताव मारणार आहे. इथं आहे मोतीचूरचा लाडू, छोले, पुरी आणि कांदा आहे सोबत. फर्स्ट बाईट मी तुम्हाला करते, माझ्या सबस्क्रायबर्सना. जे होतील ते फ्युचरमध्ये, आता तरी नाही आहे. कसं झालंय सांगा. जे तान्वीचं बघा नुसतं हे अननस खायचं चाललेलं आहे, जेवणाकडे लक्ष नसतं या मुलाचं. चला तर आजचा ब्लॉग इथेच एंड करूया, परत उद्या भेटूया. बाय बाय.